स्ट्राइक एंडला सुरेश सरोज खुडा, अंधेरीचा एक जबरदस्त ऑलराऊंडर. सर्व प्लेयर व्यासपीठावर कोणी प्लेयर बसणार नाहीये. बघा ज्या टीमचा आढळेल त्याला 5 रनची पेनल्टी आहे. बॉलिंगसाठी हर्षल येतात पहिली ओव्हर घेऊन. स्ट्राइक एंडला नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहिलं तर विपुल मोरे येत आहेत. व्यासपीठावरती मी पुन्हा कॉलिंग करतोय मित्रांनो, कोणताही प्लेयर आढळला तर त्या टीमला 5 रनची पेनल्टी दिली जाईल. पहिली ओव्हर घेऊन हर्षल, स्ट्राइक एंडला सुरेश सरोज खुडा. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. 346 ला पहिला बॉल पडलाय. टाइम सेट केलाय. ओके, मुंबई, ठाणे, कल्याण या परिसरात अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळा दर्जा पाहिला गेलाय. या बॉल देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. कमबॅक केला गेला हर्षलने. गुड बॉल. परंतु तिकडे आपण पाहिलं तर पंचाने या बॉल देखील खोलवर टप्प्याचा बॉल. वा, तीन बॉल डॉट आलेत ना. ओके, जबरदस्त बॉलिंग पाहिली गेली आणि बघता बघता आपण पाहिलं तर हर्षलने काय बॉलिंग केली गेली. वा हर्षल, सुरुवात दमदार केली आहे. $2000चा पारितोषिक हर्षलसाठी जर सुरेश सरोजची विकेट त्यांनी मिळवली तर सागर पाती यांच्याकडून आपण पाहिलं हे पारितोषिक असणार आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. सायकेनला सुरेश सरोज खुडा. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेले सुरेश सरोज. मागील 4-5 वर्षामध्ये याही खेळाडूची चर्चा आपण पाहिली गेली. मुंबईच्या अंधेरीच्या पासून त्याचा प्रवास चालू झाला. मग टर्फ क्रिकेट देखील सुरुवातीला मुंबई ड्रीम्स, त्यानंतर खूप चांगला क्रिकेट खेळत असताना टर्फ ॲडिक अशा अनेक व्यावसायिक गटात देखील आपण खूप चांगला क्रिकेट खेळला गेला. त्यानंतर मातीतल्या क्रिकेटमध्ये आला. खूप चांगली कामगिरी मातीतल्या क्रिकेट देखील मध्ये केली गेली. सुरेश सरोज खुडा. ओमकार मालाडच्या सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर एक जबरदस्त युवा टॅलेंटेड कर्णधार म्हणून त्याची ओळख आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा थांबून ठेवल्या गेले हर्षलने. वा हर्षल, परंतु तिकडे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतला की व्हाईट चेक केला जाईल. इट्स अ व्हाईट बॉल. प्रथमेश मनीष आपण कोणी असेल तर लगेच स्टेजवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे.
इट्स अ व्हाईट बॉल. पालनी कॉल दिलाय ऑन दिलाय म्हणजे हे दिले त्यांच्या निश्चय राहील. पाणी असं काही नाही, आम्ही पुन्हा चेक केलं इकडे. व्हाईट बॉल मॅच चालू करायची आहे. पाच रन झाले त्या फलकावरती. पहिले सुरुवातीची जबरदस्त बॉलिंग केली गेली हर्षलने. गुड बॉलिंग. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर शांत होताना पाहिली गेली, परंतु सुरेश सरोज मनी सर तिकडे माईक आहे. जबरदस्त बॉलिंग करत असताना हर्षलने वा 5 रन खर्च करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये प्रभावित कामगिरी केली गेली आहे. या बॉलवर लेगकट खेळले गेले. एक सेन्सिबल स्ट्रोक पाहिले गेले. सुरेश सरोजच्या बॅटमधून रन मिळतील 4. वेगेला उत्तर कल्पकतेने दिले. शॉट ऑफ द मॅच. काय टायमिंग केलं गेलं सुरेश सरोज. साई बिलीवर संघाचे ओनर त्यांच्या शुभास्ते आम्ही ते पारितोषिक देत आहोत. याचे खेळणी तुम्ही मंचावरती या. आशिष खेळणीला अगदी आपण पाहतोय. मागील मॅचचं पारितोषिक पेंडिंग होतं देणं, ते आपण आता देत आहोत. थोडं टॉस बॉक्स कव्हर करा. थँक्यू. नाउ बॅक टू क्रिकेट कॉमेंट्री बॉक्स. आणि शुभम लोखंडेने जर विपुलला बॅक टू बॅक 3 डॉट काढले सलग तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आनंदजी सिंग यांच्याकडून ते पारितोषिक असणार आहे. सेकंडला विपुल मोरे येतात. एक जबरदस्त खेळाडू आहेत. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. विपुल मोरे जेजे हॉस्पिटलला कार्यरत देखील आहेत आणि साऊथ मुंबईत प्लॅस्टिक बॉलचं क्रिकेट देखील खूप चांगलं खेळले गेले त्या परिसरात. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू गमावलेला आहे. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. या बॉलवर व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 3 व्हाईट पाहिले गेलेत. एक ओव्हर तर झाले. 12 रन झाले त्या फलकावरती. मॅच मध्ये कमबॅक करत असताना बॅटिंग करत असताना आपण पाहिलं सहारा वॉरियर्स. या बॉलवर एज घेतली गेली आहे. या बॉलवर मात्र शुभमने कमबॅक केला गेलाय. थोडे नाराज आहे स्वतःवरती कारण की एक्स्ट्रा रन्स आले. अरे नाही दिला वाईट भावा. किरीश का सुनेगा गाना. सुना दिया. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. सुरेश सरोज
विरुद्ध शिवम लोखंडे. या बॉलवर स्वीप खेळले गेलेत. बॉल जाईल सीमारेषेच्या पार. रन मिळतील 4. धाव फलकावर सुरुवात चांगली केली आहे. सुरेश सरोजला पण माहिती की रन्स करावे लागतील. सहारा वॉरियर्स त्यांच्या विरुद्ध सिद्धिविनायक स्ट्रायकर्स. प्रथम क्रमांक 1,50,000चा मानकरी कोण ठरणार? आज संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राचं लक्ष आहे की कल्याण प्रीमियर लीग कोण जिंकेल. मुंबईत पण चर्चा आहे, रत्नागिरीत पण चर्चा आहे की कल्याण प्रीमियर लीग चालू आहे. आयकॉन खेळाडू खेळतायत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. शिवम तिकडे क्विक आले. शिवम लोखंडे सध्याच्या घडीला महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये चर्चेत असलेला खेळाडू आहे. पीएल लोखंडे मार्ग पासून जो प्रवास चालू झाला. चेंबूरच्या सुभाष नगरची मला एक क्रीडा स्पर्धा आठवते. स्वामीमा चषक तिथपासून अजय शुभमने उंच भरारी घेतली, मग मागे वळून पाहिलं नाहीये. जबरदस्त कामगिरी करत असताना आज व्यावसायिक गटामध्ये खूप चांगली कामगिरी करतोय. या बॉलवर स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल पुन्हा एकदा जाईल सीमारेषेच्या पार. रन मिळतील 4. केपीएल चौकार. 21-21 धावा झाले धावफलकावर. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका साईडला अंधेरी, एका साईडला चेंबूर. आणि निमित्त आहे कल्याण प्रीमियर लीग. पुन्हा एकदा केपीएलचा चौकार येतोय. जशी अशी अजून संध्याकाळी होईल तसे अजून एक माहोल असेल. अंडर लाईट्स मध्ये क्रिकेट बघणं एक वेगळी मजा आहे, खेळणं वेगळी मजा आहे. सर्वांचा अगदी मनापासून आभार आहे. आम्हाला कोळशेवाडी पोलीस स्टेशनचा देखील खूप सपोर्ट राहिला गेलाय. त्यानंतर आमचे तिसाई ग्रामस्थ मंडळ ज्यांनी आम्हाला ग्राउंड साठी सपोर्ट केलाय. त्यानंतर संपूर्ण आम्हाला तिसगाव 40+ संघाचे देखील अगदी मनापासून आभार आहे. अक्षय अय्यर, रहीमभाई कुरेशी, सागर पादी, त्यानंतर रजनीकांत घाटगे, सुकांत शाहू, योगेश सिंग योगी, सतीश शिंदे, हेमलता पावशानी, संपूर्ण त्यांचे मित्र परिवार, सागर पावशानी त्यांची संपूर्ण टीम. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा हर्षल. या बॉलर विपुलला देखील माहिती आहे की आता रन्स करावे लागतील आणि विपुलच्या बॅटमधून एक सेन्सिबल स्ट्रोक पाहायला गेलाय. रन मिळतील 4. आहेत खूप चांगला क्रिकेट कल्याणमध्ये देखील खेळतायत. जो प्लास्टिक बॉल चांगला खेळतो त्याची नजर परफेक्ट असते, त्यामुळे जे लेदर बॉल क्रिकेट खेळतात ते प्लास्टिक बॉलने प्रॅक्टिस करतात. स्ट्राईक एंडला विपुल जबरदस्त बॅटिंग करतात. 29 धावा झाल्या धाव फलकावरती. या बॉल देखील पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे. 1 रन मिळेल. सारा वॉरियर्सचं पारडं जड आहे. जबरदस्त बॅटिंग करत असताना पाहिले गेले. 30 रन झाले धाव फलकावर. तिसरी ओव्हर चालू आहे. आज मला असं वाटतं नॉट आउट डे आहे. जी ती जोडी मात्र नॉट आउटच बॅटिंग करते. सकाळी अन्नू भोईर आणि ऋतिकला पाहिलं. प्रवीण खनका आणि आकाश गुरसाई भाईला आपण पाहिलं. या बॉल देखील गॅप मध्ये बॉल जाईल सीमारेषेच्या पार. रन मिळतील 4 4 4 4 धावा. क्रीडा स्पर्धा आठवते. जबरदस्त बॅटिंग केली होती सुरेश सरोजने आणि चर्चेत राहिले गेलेत. मग टीमला कसं पुढे घेऊन जायचं आणि यंग टॅलेंट मधल्या कॅप्टन्स मध्ये मी सुरेश सरोजचं नाव घेईल.
सुरेश सरोजने आतापर्यंत जेवढे बॉल फेस केले सर्व बाउंड्रीज मारल्यात, म्हणजे काही डॉट आलेत परंतु सर्व बाउंड्री, सिंगल नाहीये. हा आपला पॅटर्नच वेगळा आहे. आर या पार, फक्त चौकार. या बॉलवर देखील पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळले गेलेत, परंतु आता पहिली सिंगल येते. कुडा बोल रहा है भाई मैं सिंगल भी मार सकता हूँ. वा सिंगल भी आ सकती है. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. कल्याणकर, केपीएल पाहायची तर तुम्हाला ऑन ग्राउंड बघणं एक वेगळी मजा आहे. कल्याण शहर तसं खूप मोठं आहे, त्यामुळे कल्याणमध्ये खूप क्रिकेटला क्रेज आहे. ओरम, अंडरआर्म. या बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेलाय, लेग बाईच्या रूपामध्ये मात्र तिकडे सिंगल रन मिळेल. (36) 36 धावा झाले धावफलकावरती. या बॉल चेक केला गेला हर्षलने. खूप चांगली सुरुवात केली गेली सुरेश सरोज आणि विपुल मोरे. सारा वॉरियर्स या बॉलवर समोर खेळत असताना थोडा विपुल मोरेचं कॉम्बिनेशन चुकलं आणि विपुलला बाहेर जावं लागेल. चेक केलं जाईल. विपुल एवढ्या जोरात धावत आला की त्याला कल्याण स्टेशनला फास्ट ट्रेन पकडायची. बॅटर आउट आहे. विपुलला बाहेर जावं लागेल. विपुलने सुरुवात चांगली केली होती, पण हार्ड लक विपुल. वेल प्लेड. सुरुवात चांगली करून दिली आपल्या टीमसाठी. स्टंप साठी पाणी कोणीतरी आतमध्ये घेऊन जायचं आपले टीम मेंबर्स. क्या बात आहे. शिवमची अगदी चाहता वर्ग देखील तिकडे, म्हणजे ही अजून सुरुवात आहे. संध्याकाळी 7-8 वाजता मला असं चिट्टूला इकडे बंदोबस्त लावा लागेल. 4 बाउन्सर बोलवलेत. (36) धावा झाल्या धावफलकावर. एक विकेट गेली. 6 ओव्हरची मॅच आहे. कोणता संघ बाजी मारेल? बॅटिंग साठी आपण पाहिलं तर साहिल पाटील येत आहेत. या बॉलवर स्वीप खेळले गेलेत. अमित तिकडे आहेत. (37) स्ट्रायकेटला सुरेश सरोज. कुडा बेस्ट वॉसेस बेस्ट. या बॉलवर स्टेप आउट झालेत. पुन्हा एकदा बॉल जाईल सीमा रेषेच्या पार. रणमितील 4. केपीएल चौकार.
बॉल आहे. टाळ्यांचा कडकडाट होतोय. शिट्या टाळ्या. मला असं वाटतं संध्याकाळच्या हाफ मध्ये बँजो पण येईल. दरवर्षी असतो. सीपी इव्हेंट्स, चिट्टू पावशे इव्हेंट्स. चार ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर बघता बघता समाप्त झालाय. स्कोर कार्ड 45 45 धावा झाल्या धावफलकावरती. शेवटच्या अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. हे आमचं चला टाइम लिमिट्स आहे. बघा हे आपलं मुख्य व्यासपीठ आपण पाहू शकतो मित्रांनो. हात दाखवा. आई गावदेवी स्टँड आपण पाहू शकतो. हा सर्व आमचे मित्र तिकडे बसलेत मस्त. कोणी मस्त खेळायला बघायला आलंय, कोणी आवाज काढायला आलंय, कोणी टाळ्या वाजवायला आलंय, कोणी शिट्या वाजवायला आलंय. आणि त्यानंतर श्री तिसाई स्टँड देखील आपण पाहू शकतो. आणि त्यानंतर हे आमचे सर्व फ्रेंड्स इकडे मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत. मोस्ट वेलकम. थँक्यू सो मच आपण इकडे आलायत. बॉलिंगसाठी अनिरुद्ध जाधव येतात. स्ट्रायकेला सुरेश सरोज. अनिरुद्ध जाधव या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. बॉल जाईल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रन मिळतील तिकडे 4. सुरेश सरोज. सुरेश सरोज का धीरज, एक रिप्ले कमी दाखवला तरी चालेल पण प्रेक्षकांना दाखवा जरा. बघा प्रेक्षक किती एन्जॉय करतात ही मॅच. $49. या बॉलवर समोर खेळले गेलेत मात्र 1 बाउन्स. पुन्हा एकदा बॉल जाईल सीमारेषेच्या पार. रन मिळतील 4 4 4 4 धावा. खुडा. खुडा ने यहाँ पर सबको तोडा. नाम है खुडा. 39 धावांमध्ये तब्बल 9 बाउंड्रीज मारल्या गेल्या सुरेश सरोज. या बॉलवर देखील समोर पैणी गेली. तब्बल 10वी बाउंड्री पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सुरेश सरोज. समोरची दिसेल अगदी तब्बल 58 धावा झाल्या धाव फलकावरती. पूर्णपणे शेअर मार्केट हलवून टाकलं सुरेश सरोजने. सारा वॉरियर्स
58 धावा झाले धाव फलकावरती. एक विकेट गेले बॉलिंगसाठी अनिरुद्ध जाधव. स्ट्राइक एंडला सुरेश सरोज जो खेलता है हर रोज, उनका नाम है सुरेश सरोज. 24 मिनिट झालेत बघा. टायमिंग मी तुम्हाला अनाउन्स करतोय. या बॉलवर देखील पुन्हा एकदा कव्हर्सला पाहिली गेली. 11वी बाउंड्री सुरेश सरोजच्या बॅटमधून. म्हणजे मला ओमकार मलाडचे उदयनना जर मॅच बघत असतील बोलतो भाई क्या बैटिंग कर रहा है अपना बंदा, वाह दिल जीत लिया. 62 धावा झाले धाव फलकावरती. सुरेश सरोज कुडा. या बॉलवर एज घेतली गेली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. 48 धावांवर खेळतोय सुरेश सरोज कुडा. काय बॅटिंग केली गेली, अफलातून बॅटिंग. 5वी ओव्हर चालू आहे. 63 धावा झाल्या धाव फलकावरती. 6 ओव्हरची मॅच आहे. कोणता संघ जाईल सेमीफायनल मध्ये? सारा वॉरियर्स जाईल की सिद्धिविनायक स्ट्रायकर्स? कल्याण प्रीमियर लीग KPL 6वं वर्ष क्रीडा स्पर्धेचं शेवटचा दिवस. 3 दिवस ही क्रिकेटची दिवाळी पाहिली आणि दिवाळीचा शेवटचा दिवस. या बॉलवर देखील खोदून काढला गेला आहे परंतु तिकडे रन स्पेल. सिंगल. साहिल पाटील होते बॅटिंग साठी. बघता बघता 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 64 धावा झाल्या धाव फलकावरती. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस साठी तयार राहायचे AP देसाई वॉरियर्स आणि जॉर्ज फायटर्स. वॉरियर्स आणि फायटर्स बॅटिंग चॉईस पॉवर प्ले असणारे. लास्ट ओव्हर बघूयात कितपर्यंत टार्गेट होईल. बॉलिंग साठी संदीप येत आहेत. स्ट्राइक एंडला साहिल पाटील. 64 धावा तर झाल्यात. एक विकेट गेली आहे. साहिल पाटील सामना करतील संदीप यांचा शेवटची ओव्हर आणि या बॉलवर सिंगल रन मिळतीये. परंतु सुरेश सरोजने ह्या इनिंग मध्ये जी बॅटिंग केली विदाउट पॉवर प्ले पण जबरदस्त टायमिंग केलं. मोठ्या सर्कलला बॅटिंग करणं हेच सेन्सिबल आहे. तुमच्याकडे टायमिंग तुम्हाला गॅप शोधायची असतात आणि ती बॅटिंग पाहिली गेली आहे. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि थांबून ठेवलं गेलंय. पासष्ट धावा होत्या धाव फलकावरती. या बॉलवर स्वीप खेळले गेलेत आणि पहिले 50 धावा सुरेश सरोज. जबरदस्त बॅटिंग करत असताना एकदा जोरदार टाळ्या वाजवा सुरेश सरोज साठी. पहिली 50 2026च्या 6व्या पर्वातली पहिली 50 सुरेश सरोज कुडा. अंधेरीचा एक जबरदस्त खेळाडू सुरेश सरोज इन ऍक्शन मध्ये. आणि एक मिनिट डीजे, तब्बल 2000चं पारितोषिक असणार आहे. पूर्ण कल्याण प्रीमियर लीगची कमिटी यांच्याकडून 2000चं कॅश प्राइज असणार आहे. सुरेश सरोज कुडा. मला रावत नाहीये, पुन्हा एकदा टाळा होऊन जाऊ द्या सुरेश सरोज. वा या बॉलवर व्हाईट बॉल. 50 धावा खेळणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. सेन्सिबल बॅटिंग पाहिली गेली. 12 बाउंड्रीज त्याच्यामध्ये पाहिल्या गेल्या.
रुद्र फुलवरे यांच्याकडून देखील आपण पाहिलं तर सुरेश सरोजसाठी 1000चं पारितोषिक येत आहे. रुद्र हरीश फुलवरे यांच्याकडून असणार आहे. परंतु मित्रांनो सुरेश सरोजची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग सुरेश सरोज. 52 धावांचे एक जबरदस्त इनिंग खेळले गेले. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिले तर दर्शन येतात. सत्तर धावा झाले धावफलकावर. या बॉलवर स्टेप आउट झाले. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे तिकडे. चेक केलं जाईल. हॅलो नॉट आउट आहे. 71 धावा झाले धावफलकावरती. 2 विकेट गेले आहेत. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस साठी तयार राहायचं आहे आपण. जॉर्ज फायटर्स आणि एपी तिसाई वॉरियर्स कॅप्टन्स. तिसरी क्वार्टर फायनल यानंतर आपण पाहणार आहोत. पहिल्या क्वार्टर फायनल मध्ये अर्बन स्पोर्ट्स टीमने जबरदस्त कामगिरी केली आहे. दुसरी क्वार्टर फायनल चालू आहे. अंपायर देवकरेंकडे आलेलं आहे, लक्षात ठेवा. एपी तिसाई वॉरियर्स संघाचा संघ करण्यात इथे आलेला आहेत. पप्पू येस, किरण शिंदे देखील आलेले आहेत. जॉर्ज फायटर्स टीमचे कॅप्टन. स्पेशल टॉस कॉइन दोघांनाही माहिती असेल. महाराष्ट्र अगदी आपण पाहतोय चॅम्पियन्स लीग आणि कल्याण प्रीमियर लीग असेल. गॉड ऑफ अंडरम क्रिकेट अगदी आपण पाहतोय. दीपू दादांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. KPL इज द कॉल अँड KPL इट इज. थँक्यू. स्पेशल सिल्वर टॉस कॉइन अगदी आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. किरण टॉस जिंकलाय. आता छोटी मोठी तर संपलेली आहे. नॉकआउट स्टेजला सुरुवात झाली आहे. पण लीग स्टेजमध्ये कुठेतरी काहीतरी अपुरे पडले असतील खेळाडू, काही चुका झाल्या असतील, तर तिथे कसा फोकस केल्याने आता या नॉकआउट मॅचकडे तू कसा बघतोयस? टीम आमची चांगली आहे, पण माझा पण परफॉर्मन्स होत नाही आहे आणि बाकी अजून 2-3 प्लेयर आहे
चांगले घेतात पण त्यांचा पण परफॉर्मन्स होत नाही आहे. पण आता या मॅचला आम्ही चांगला परफॉर्मन्स दिला आणि आमची बॅटिंग थोडी कमी पडते. बॉलिंग साईड आमची आहे, पण आता आम्ही या मॅचला बॅटिंग चांगले करण्याचा प्रयत्न करू. सुरुवातीचे 2 फलंदाज वगळले तर खाली जशी तुझी बॅटिंग लाईनअप येते, पुढील जे फलंदाज आहेत, 3ऱ्या 4थ्या 5व्या 6व्या क्रमांकापासून, तर हायली एक्सपेक्टेशन कोणाकडून ठेवतोय जास्त त्या पहिल्या 2 फलंदाज व्यतिरिक्त? असं काही नाही, कोणी एक प्लेअरवर आणि 2 प्लेअरवर काही नाही आहे. सगळ्यांनी थोडा थोडा परफॉर्मन्स दिला ना तर रन आमचे स्कोरबोर्डवर रन लागले ना तर आम्हाला टेन्शन नाही, कारण की आम्ही बॉलिंग पकडून टाकू. टॉस जिंकलाय, नॉकआउट इम्पॉर्टंट मॅच आहे, डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. भरपूर साऱ्या शुभेच्छा. वेल सेट किरण, फार चांगलं वक्तव्य केलं. देवकरण टॉस इम्पॉर्टंट होता, पण टॉस तुम्ही गमावलाय. बॅटिंग करायची आहे, जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता? फिल्डिंग. आता मनाविरुद्ध होत आहे, बॅटिंग करायची आहे. समोर अगदी आपण पाहिलं तर जॉर्ज फायटर सारखा एक बलाढ्य संघ आहे, त्यामुळे काय रणनीती नवीन असणार आहे, कारण आतापर्यंत लीग स्टेजमध्ये कॉम्बिनेशन जबरदस्त बसले तुमचं सगळ्यांचं. बॅलन्स टीम पाहायला मिळते, बॅटिंग असू दे बॉलिंग असू दे. म्हणजे कुठेतरी बॅट्समनने चांगला परफॉर्मन्स केला तर बॉलर्स बॅकअप करतात, बॉलर्सने केले तर बॅट्समन तिकडे चांगला रोल प्ले करतात. तर या कॉम्बिनेशन आणि बॅलन्स बाबत काय सांगशील? टीम तो अच्छा बैलेंस है और कॉम्बिनेशन भी अच्छा है टीम का. और लीग में तो हर मैच में बॉलिंग आया था, अभी बैटिंग आया तो 50 से 55 या 60 रन बोर्ड पे लगाने देखेंगे और अच्छा फाइट होगा. भरपूर शुभेच्छा तुम्हाला देखील मॅचसाठी. अँड दॅट्स द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस वॉन बाय टीम जॉर्ज फायटर्स अँड दे इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅटिंगसाठी त्यांनी आमंत्रित केलंय ते अर्थातच एपी तिसाई वॉरियर्स या संघाला. कुठेही जाऊ नका, लाईव्ह ॲक्शन पाहत राहा. श्री साई स्पोर्ट्स सोबत जोडले राहा कल्याण प्रीमियर लीगच्या या 6व्या पर्वाबाबत. जाऊया तू थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अंडरआर्म क्रिकेटचा बुलंद आवाज आपले सागरजी मोरे सर तिकडे आहेत. येस, थँक्यू सो मच. 73 धावांची टार्गेट ठेवलेलं, 74 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. टीम सिद्धिविनायक स्ट्रायकर्स 36 चेंडूमध्ये 74 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. दुसऱ्या डावाकडे आपण वळणार आहोत. प्लेयर्स लॉबीचं आपलं एक डगआउट आहे ना व्यासपीठाच्या राईट साईडला, तिकडे आता आपलं थोडं नक्कीच आपलं जे संध्याकाळचं मनोरंजनासाठी आपलं तिकडे बँचो, आपली बँचोची जी संपूर्ण टीम तिकडे दाखल होती आहे. सो तिकडे कोणी बॅट्स वगैरे ठेवले असं सामान तिकडून आपल्या साईडला काढायचं आहे. उद्या दुसऱ्या डावाला सुरुवात. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर हा डाव कशा प्रकारे रंगेल. स्ट्रायकेटला शुभम लोखंडे येत आहेत. याही खेळाडूकडे क्षमता आहे की 72-73 रन्सचा पाठलाग करण्याची. $73. या बॉल देखील समोर डॅप केला गेलाय. शुभमच्या बॅट मधून पहिलाच बॉल. तुम्ही मारलात, आम्ही पण मारणार.
LED स्क्रीनवर आपला आपण फॉर्म पण पाहू शकतो. ऑल ओव्हर महाराष्ट्र चॅम्पियन्स लीगचं ऑप्शन बेस्ड टुर्नामेंट आहे, विशेष करून ऑप्शन बेस्ड टुर्नामेंट आहे. त्यामुळे सर्व कल्याणकर तिकडे तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करू शकता. खूप प्लेयर्सनी फॉर्म पण तिकडे फिलअप केले आहेत. 3 लाखाचा प्रथम क्रमांक आहे, द्वितीय क्रमांक आपण पाहिला तर 2 लाख रुपये. सर्व आमचे ऑफिशियल ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला, आमचे लोटे चषकाचे देखील तिकडे आयोजक आहे, श्रीसाई स्पोर्ट्स, त्यानंतर अधिरा स्पोर्ट्स, अर्वन स्पोर्ट्स, त्यानंतर संपूर्ण सागर पावसे, चिट्टू पावसे आणि संपूर्ण त्यांची टीम यांच्या माध्यमातून एक भव्य दिवस आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग हे आमचे ऑडियन्स देखील आपण पाहू शकतो. आमचे मित्र कुणी संडे साठी स्पेशल डे ठेवला होता की KPL बघायला जायचं आहे, कोणी मस्त जेवण करून आलंय, कोणी लहान मुलाला घेऊन आलंय, कोणी घरी सांगतोय फोन करून की लेट होणार आहे, मी आज काय घरी येत नाही, कोणी गॉगल घालून आलंय. आमचे काही प्लेयर्स पण डगआउट मधून बसून मॅचचा आनंद घेतात, लहान लहान मुलं देखील मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. तुमच्यामुळे KPL अपुरी आहे. आज तुम्ही आलात म्हणून एवढं चांगलं इव्हेंट इकडे सक्सेस होतोय. कोणी बाईकवर बसलंय, कोणी टेन्शन मध्ये आहे की 73 रन्स चेस होतील का. तुम्ही नका टेन्शन घेऊ, रन्स होणार. हा, ते आमचे दादा हाताची घडी घालून मॅचचा आनंद घेत आहेत. आमची लहान लहान मुलं पण हात दाखवत आहे. यास, हे कल्याणचं भविष्य आहे. पण अभ्यास करा आणि मगच क्रिकेट खेळा मित्रांनो. हा, आणि आमचे सर्व हा मस्त मस्त एकदम एक नंबर मित्रांनो. लाईफ मध्ये मित्रांसोबत बसणं ही वेगळी मजा आहे. आपण मॅच बघायला बसणं आणि आमची टीम मीटिंग केली जाते. सर्व लहान लहान देखील अगदी विविध भागातून आज इकडे खेळाडू वर्ग आलाय, मॅचचा आनंद घेत आहेत. हे सर्व आमचे मित्र इकडे सर्व आमचे मित्र इकडे मित्र आमचा एक क्रिकेट एन्जॉय करतात. हा, आकाश शिंगाडे चायना पण तिकडे मॅच बघतोय सर्व मित्रांसोबत राहून. LED स्क्रीनवर आमचा चायना, आकाश शिंगाडे देखील तिकडे दिसू शकतो, आपण बघू शकतो LED स्क्रीनवरती. हा, दिसला भावा तू पण. सर्व मित्र आमचे आज आले आहेत. चार रन झाले धावफलकावरती. सुरुवात चांगली केली शुभम लोखंडे. 74 धावांचा पाठलाग करायचा. 4 रन झालेत. 35 बॉल मध्ये 70 करायचे आहेत, म्हणजे डबल करायचे आहेत.
25 दिन में पैसा डबल। या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, नॉन स्ट्राइक चान्स आहे तिकडे आणि डायरेक्ट हिट लागतात. तर मला असं वाटतं शुभमचं पण हार्टबीट धगधग धगधग करताना पाहिलं गेलं होतं की मॅच अगदी क्रुशल आहे, इकडे विकेट सोडून चालणार नाहीये. जशी सुरेश सरोजने बॅटिंग केली तशी शुभम लोखंडेला बॅटिंग करावी लागेल. पाच धावा झाले त्या फलकावर. 34 चेंडूमध्ये 69 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. स्ट्राइक एंडला बॅटर आपण पाहिलं तर सुमित. या बॉलवर देखील समोर खेळले गेले, परंतु काय जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली, पण जबरदस्त दिले तिकडे. वाह, दर्शन व्यापारी, उसकी फील्डिंग है भारी, उसका नाम है दर्शन व्यापारी, चाय में खारी, और हमारे दर्शन व्यापारी. वेल स्टॉप दर्शन. जबरदस्त एफर्ट दिले दर्शन व्यापारीने आणि तिकडे 7 रन्स वरती स्कोर कार्ड हलकासा पुढे जाताना पाहायला मिळतोय सुमित आणि शुभम. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर जगदीश. शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा कल्याण प्रीमियर लीग केपीएल. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण परत रंगताना पाहायला मिळते. या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर आता सुरुवात करावी लागेल सुमित आणि शुभमला. या बॉलवर नो बॉल. शुभम लोखंडे यांनी जर 50 रन्स मारून आपल्या टीमला जिंकवलं तर 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे केतन भोईर यांच्याकडून. आकाश राजपूत यांच्याकडून जर मॅच जिंकली तर 1100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. शुभम साठी ते पारितोषिक असणार आहे. या बॉलवर देखील हलक्या हाताने समोर खेळले गेलेत आणि एक सिंगल रन मिळेल. बघता बघता पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि आपल्या या क्रीडा स्पर्धेसाठी आज वेळात वेळ काढून इकडे दाखल झाले आहेत अगदी सागर पावसे, चिट्टू पावसे त्यांचे जवळचे मित्र शैलेशजी पाटील यांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि श्री साई स्पोर्ट्स ही ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्यामध्ये या व्यक्तीचा मोलाचा वाटा आहे. शैलेशजी पाटील आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व. सुरुवातीला असलफा संघासोबत देखील खूप चांगलं त्यांनी मैत्री वाढवली आणि आमचे संतोष अण्णा आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. अण्णाजी मोस्ट वेलकम, कल्याण में आपका स्वागत है. वडक्कम. शैलेशजी पाटील आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. श्री साई स्पोर्टचे सर्वसर्वाह्य. मग आज एक 28 ते 30 फ्रँचायझी संपूर्ण महाराष्ट्रात आपण पाहतोय. मुंबई, रत्नागिरी, मालवण, कुडाळ प्रत्येक विभागात त्यांची श्री साई स्पोर्ट्सची ब्रँड आपण आज पाहतोय. भिवंडी, ठाणे, पालघर, विरार. शैलेशजी पाटील आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. श्री साई स्पोर्टचे सर्वसर्वाह्य अगदी गरिबीतून दिवस काढत असताना आज एक मोठा प्रवास त्यांनी गाठलाय.
शैलेश पाटील मोस्ट वेलकम, थँक्यू. आज वेळात वेळ काढून आपण इकडे दाखल झालात ते आपलं अगदी मनापासून आभार आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर दुसरी ओव्हर चालू आहे. 10 रन झाले धावफलकावरती. इथे सरदार यांच्याकडून देखील पारितोषिक असणार आहे. जर शुभमने मॅच जिंकून दिली तर तब्बल 5,000चं पारितोषिक असणार आहे. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला आणि सुरुवात करावी लागेल. आता शांत करून चालणार नाहीये, मॅच बनवावी लागेल. सुरेश सरोज बॉलिंग साठी खुडा ज्याने पहिले 50 या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहिले गेले. या बॉलवर व्हाईट बॉल. सारा वॉरियर्स पण मॅच सोडणार नाहीये. 27 चेंडू आणि 62 धावांची गरज आहे. या बॉलवर समोर खेळले गेलेत. कव्हरच्या दिशेला फटका फसलाय. मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटरला. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर गिरीश येत आहेत. अरे गिरीश आहे भाई, गिरीश नाही. या बॉलवर देखील स्ट्राईक एंडला चान्स घेतला गेला. शुभमने अजून खूप पारितोषिक लागतात. जर शुभमने मॅच जिंकवली तब्बल 5,000चं पारितोषिक असणार आहे. आमचे रोशन पानसरे. इकडे देखील आपण पाहिलं चेक केलं गेलं. सुरेश सरोज मॅच सोडणार नाहीयेत शेवटच्या क्षणापर्यंत. स्ट्रायकरला शुभम लोखंडे मॅन इन फॉर्म. या बॉलवर स्क्वेअर कट खेळले गेले. जबरदस्त टायमिंग करत असताना परंतु फिल्डर आहेत तिकडे. चोवीस चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. 24 बॉल 60 करायचे आहेत. 15 चौक 60. 15च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. मोस्ट वेलकम. अगदी आपण पाहिलं तर श्री साई स्पोर्ट्स पहिल्या पर्वापासून अगदी या 6व्या पर्वापर्यंत आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. सीझन 1 पासून अगदी आपण पाहिलं तर 6व्या पर्वामध्ये आमचे ऑफिशियल किट पार्टनर आणि आमचे मीडिया पार्टनर आमचे शैलेश दादा पाटील श्री साई स्पोर्ट्सचे सर्व त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम. आपलं देखील KPL कोर कमिटीच्या वतीनं कल्याण प्रीमियर लीगच्या या 6व्या पर्वामध्ये मनपूर्वक स्वागत. या बॉलवर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेलाय. थोडा फटका बसताना पाहिला गेलाय. जगदीशने पुन्हा एकदा कमबॅक केला गेला. गुड बॉलिंग. जबरदस्त कामगिरी केली जगदीश या मॅच मध्ये. स्ट्रायकरला शुभम लोखंडे. या बॉलवर हवेत खेळायचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये बॉल जाईल सीमारेषेच्या पार. रणमितील 4.
क्रीडा स्पर्धेमध्ये. अक्षय काकडेंनी पण जबरदस्त कामगिरी केली. काही नवीन खेळाडू कल्याणमधून मला यावर्षी पाहायला मिळाले, खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना. हंसराज पण आज एक नाव पाहिलं गेलं आणि शिवम लोखंडेची खेळी संपुष्टामध्ये येते. इथे 56 धावांची गरज आहे 21 बॉल मध्ये. नवीन बॅटर गणेश येत आहेत. थांबून ठेवले गेले. जबरदस्त बॉलिंग जगदीशची. मॅच कुठे ना कुठेतरी फसताना पाहायला मिळतीये. सारा वॉरियर्स या बॉलवर नो बॉल. गिरीशदादा भोईर करतर आणि त्यांच्या समवेत कुणालजी बोर यांच्याकडून पारितोषिक आलेले आहे. सामना जर इथून जिंकून दिला आकाशने तर केतन बोर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. पैसे तुझ्याकडे ठेव. आणि 1111 आकाशी राजपूत यांच्याकडनं असणार आहे. म्हणजे पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय सागर सर अगदी. आणि पहिल्या दिवशी देखील उल्लेख केला कल्याण प्रीमियर लीग है, यहाँ पर ऑटो से नहीं नोटो से बात चलती है. क्या बात है भाई. हा शैलेश पाटील पण आज डायरेक्ट व्यासपीठावरून डायरेक्ट कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचं आपल्या टीम सोबत काम करणं सर्व. जर बॅटिंग टीम जिंकली तर रोशन पानसरे यांच्याकडून तब्बल 20,000चं पारितोषिक असणार आहे. आपला मुख्य कॉमेंट्री बॉक्स देखील आपण कव्हर करत असताना शैलेश पाटील त्यानंतर आमचे संपूर्ण ऑफिशियल्स इकडे उपस्थित आहेत. थँक्यू सो मच. बावीस धावा झाल्या धावफलकावरती 2 विकेट गेलेत. मॅच थोडीफार फसती आहे. 52 धावांची गरज 19 चेंडूमध्ये. अठरा चेंडूने 51 धावांची गरज आहे. अठरा चेंडूने 51 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. नंदन त्यानंतर निनांद आज आमची ड्रोन कॅमेरा देखील आता आपला ऑन होतोय. 5 कॅमेऱ्यांचा आणि ड्रोन अगदी 6 कॅमेऱ्यांची ही क्रीडा स्पर्धा आपण आज YouTube वर देखील लाईव्ह पाहू शकतो. शैलेशजी पाटील परागजी पाटील यांची संपूर्ण टीम आता सध्या मध्य प्रदेशमध्ये जाऊन देखील खूप चांगली कबड्डीची त्यांची एक मोठा इव्हेंट त्यांनी केला. झारखंड त्यानंतर हरिद्वार त्या परिसरात जाऊन देखील खूप चांगलं कार्य करतायत श्रीसाई स्पोर्ट्स.
24 धावा झाल्या त्या फलकावर 2 विकेट गेले. 17 बॉल मध्ये 50 करायचे आहेत. स्ट्राईक एंडला गिरीश. या बॉलवर टॅप केला गेलाय. समोर आहेत खेळाडू. विपुल मोरे तिकडे पोचले गेले तर सिंगल मिळेल. मॅच थोडीफार फसताना पाहायला मिळतीये सिद्धिविनायक स्ट्रायकर्स. मुख्य व्यासपीठ पण आपण पाहू शकतो. आमचे संतोष अन्ना पुजारी क्रिकेट एंजॉय कर रहे हैं, हमारे दोस्त है और श्री साई स्पोर्ट्स के एक बैकबोन है. लेग ब्रेक फिरवला होता सुरेश सरोजने. काय बॅटिंग केली गेली हा अगोदरच्या इनिंग मध्ये. लक्षात राहील अशी इनिंग होती. 52 धावांची एक जबरदस्त कामगिरी. या बॉलवर समोर खेळले गेले. जम्प केला. खूप चांगली फिल्डिंग पाहिली गेली. दर्शन व्यापारी वाडेकरचे खेळाडू आहेत. या बॉलवर फ्लिक केला गेलाय. खेळाडू आहेत तिकडे आणि स्ट्राईक एंडला थ्रो करतील. परंतु ही मॅच आता मात्र थोडीफार कठीण होताना पाहायला मिळतीये. 14 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. थर्टी टू 13 बॉल में 42 करायचे आहेत. मॅच चालू करायची आहे. तेरा बॉल मध्ये 42 करायचे आहेत. ओके एक मिनिट अंपायर तुम्ही तिकडे जाणार. टीम आपण चेक करतोय आमची टीम.
वेलकम अण्णा, स्वागत आहे आपलं देखील. श्रीसाई स्पोर्ट्स गारमेंट असेल किंवा श्रीसाई स्पोर्ट्स अगदी आमचं शॉप असेल, दोन्ही ठिकाणी अगदी आपण पाहिलं तर आमच्या अण्णा प्रचंड मेहनत घेत असतात आणि सध्या ते देखील मंचावर या सामन्याचा आनंद घेतात. मोस्ट वेलकम अण्णा, स्वागत आहे आपलं देखील.
संकेत, फक्त एक लास्ट कॉल आहे की डगआउट मध्ये कोणी आवाज नका देऊ, आणि जर तुम्हाला वाटलं तुम्हाला डाऊट आहे ना, तुम्ही इथे या का, म्हणून आम्ही रिव्ह्यू घेतलाय, त्यांना डाऊट होता म्हणून. होय नो. नो बॉल आहे. डगआउटहून कोणी कॉल करू नका मित्रांनो प्लीज. सुरेश सरोज बॉलिंगसाठी मॅच थोडीफार फसताना पाहिली गेली, परंतु 13 बॉलमध्ये अजूनही जिंकण्याकरिता 41 धावांची गरज आहे. मॅच रंगेल का? मगाशी 73 धावा पण चेस होताना पाहिल्या गेल्या. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेले, परंतु जबरदस्त फिल्डिंग विपुल मोरे. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली विपुलच्या माध्यमातून. आपण पाहिलं तिकडे खूप चांगले एफर्ट्स दिले, बॅटिंग पण खूप जबरदस्त केली गेली होती. 12 चेंडूमध्ये जिंकण्याकरिता 39 धावांची गरज आहे. 12 बॉल 39. पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे. बॉलिंगसाठी शैलेश 12 बॉलमध्ये 39 धावा करायच्या आहेत. बारा बॉलमध्ये 39 धावांची गरज आहे. बारा बॉलमध्ये 39 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला गिरीश. या बॉलवर गॅप मध्ये खेळले गेलेत. पहिल्या बॉलवर येतोय चौकार. 11 बॉलमध्ये आता 35 करायचे आहेत. मॅच मध्ये येईल का बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक स्ट्रायकर्स. स्ट्राईक रेट वाढवावा लागेल, बॅटिंग करावी लागेल. या बॉलवर देखील जबरदस्त टायमिंग केला गेलाय. सडक पे कडक बेधडक चाबूक फटका. तिकडे साहिल बारक्या. नऊ चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. 9 बॉल 30 करायचे आहेत. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. नॉन स्ट्राईक केलं, डायरेक्ट हिट आणि बॅटर आउट. बाहेर जावं लागेल बॅटरला.
या बॉल देखील पुन्हा एकदा समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. नवीन बॅटर कुणाल येत आहेत. शैलेशने पण कमबॅक केला गेला. बाउंड्री आल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने मॅच मध्ये 45 7 बॉल मध्ये 29 करायचे आहेत. या बॉल देखील समोर खेळले गेलेत. फिल्डर आहेत तिकडे. सिंगल रन मिळेल. शेवटच्या 6 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. तो लहान मुलगा उभा आहे ना ब्लॅक पडद्याच्या होती बाहेरचा मित्र तिकडून. आता इकडे आतमध्ये तरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसूया. इकडे बाजूला आहे माझ्या. सहा बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. सहा बॉल 28 या ग्राउंडवर थोडं कठीण आहे. बॉलरने जरी कुठली चुकी नाही केली तर इझिली होऊ शकतात. चुकी होती पहिल्या बॉलवर एक्स्ट्रा रन्स येते. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर बॉलर सिद्धार्थ बघा व्यासपीठावर कुठलाही प्लेयर दिसणार नाहीये. जे केपीएल खेळलेत भले बाहेर गेले तरी पूर्ण व्यासपीठ ग्राउंड खाली करायचे. पूर्ण व्यासपीठ प्लीज थोडं सहकार्य कारण की आता संध्याकाळची वेळ आहे. मान्यवरांची देखील इकडे गर्दी होणार आहे. त्यामुळे पूर्ण व्यासपीठ खाली करायचे. बघा ही इनिंग संपायच्या अगोदर नाहीतर आम्हाला ऍक्शन घेण्यास भाग पाडू नका. जे प्लेयर्स भले आउट झाले तिथून पण त्यांना पण आपण काही ना काहीतरी पेनल्टी दिली जाईल. त्यामुळे पुढच्या वर्षी विचार केला जाईल. रोशनजी पानसरे साहेब यांच्या वतीने 5 चेंडू 5 चौकार जर लगावले. फलंदाज अगदी आपण पाहतोय गिरीशने तर तब्बल 10,000 रुपयांचं बक्षीस आमच्या अक्षय अय्यर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा केलेलं आहे. येस थँक्यू. रोशनजी पानसरे दादांकडून अगदी आपण पाहतोय ते कॅश प्राइज झालेलं आहे आणि ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा आहे. आणि यापुढील कोणतेही बक्षीस जर तुम्हाला अनाऊन्स करायचं आहे तर पूर्वी तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये पारितोषिक आणून जमा करावं लागेल. लक्षात ठेवा. रुद्र फुलोरे यांच्याकडून जगदीशसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक सहारा वॉरियर्सच्या 12th मॅन कडे आम्ही जमा केलेलं आहे. मॅच आता मध्ये थोडीफार फसताना पाहायला मिळतीये. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. सारा वॉरियर्सने एक जबरदस्त विपुल आणि सुरेश सरोजची जी सुरुवात केली त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाहीये. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जबरदस्त फाईट मॅच पाहिली गेली. आणि रुद्र फुलोरे अगदी आपण पाहिलं तर त्यांच्याकडून कुडाने जे एक अर्धशतक झळकावलं त्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा केलेलं आहे. आणि जगदीशसाठी देखील 1,000 रुद्र फुलोरे यांच्याकडून पारितोषिक आपण पाहतोय. 2,000 रुपयाचं पारितोषिक कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा आहे. कुठे ना कुठेतरी ही मॅच आता मात्र या बॉलवर देखील स्वीप खेळले गेले. त्यांनी हा सामना जिंकला गेलाय. सारा वॉरियर्स या
संघाने वेल प्लेड. अन्ना और शैलेश संतोष पुजारी. संतोष पुजारी, अन्ना सर को मैं गुजारिश करना चाहता हूँ कि आपके हाथ से ये प्लेयर ऑफ द मैच का ट्रॉफी. सो नो डाउट इस मैच का प्लेयर ऑफ द मैच अवार्ड गोज टू सुरेश सरोज खुड़ा. क्या बैटिंग की है खुड़ा ने. खुड़ा ने सबको तोडा. नाम आहे खुड़ा. 52 धावांची एक जबरदस्त इनिंग खेळले गेले. सुरेश सरोज पहिली 50 केपीएल ची. सुरेश सरोज खुड़ा एक जबरदस्त खेळ करत असताना आपण पाहिलं गेलं. संतोष पुजारी अण्णा आमचे श्री साई स्पोर्ट्सचे एक महत्वाचे घटक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा पुरस्कार त्याला दिला जातो ट्रॉफी. सुरेश सरोज पहली 50 और क्या बैटिंग हुई है, क्या फील कर रहे हो. और टीम जीती. टीम जीती हुई खुशी है और मेरा बैट को बॉल लग रहा था और रन भी हो रहे थे और 50 भी हुआ. अच्छा लगा. अरे बैट को बॉल नहीं लग रहा था भाई, बॉल बैट को आके लग रहा था. क्या बैटिंग की. 12-13 बाउंड्रीज तूने मारे. एक बार जोरदार ताले सुरेश सरोज के लिए. जबरदस्त बैटिंग. और विपुल ने स्टार्ट दी तेरे को, उसके बारे में. विपुल ने अच्छा स्टार्ट दिया मेरे को. मतलब मैं बाउंड्री लग रहा था, वो एक दूसरे एंड से वो भी उसकी बाउंड्री लग रहा था, इसलिए हम लोग अच्छा स्कोर कर पाए. थँक यू सो मच. ऑल द बेस्ट. बहुत कॅच प्राइज आहे सुरेश सरोज. सागर सर 1000 आहे रुद्र फुलोरे यांच्याकडून आणि जगदीश तुम्ही देखील आहे. रुद्र फुलोरे यांच्याकडून 1000 जगदीशला देखील आहेत. आणि केपीएल कमिटीकडून 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. अजून कोणतरी एक अनाउन्समेंट केलं होतं आणि जगदीश साठी. जगदीश आपण या. रुद्र फुलोरे. रुद्र फुलोरे यांच्याकडून जगदीश साठी देखील आहे. थँक्यू सो मच. मित्रांनो केपीएल खूप चांगल्या पद्धतीने रंगत आहे आणि सुपर ओव्हर पाहायला मिळाली. 50 रन्स पाहिले गेले. हळूहळू आता काय काय पाहायला मिळेल. नक्कीच केपीएलचा आनंद घ्या. ऑन ग्राउंड देखील या मस्त प्रकारे माहोल आहे. श्री साई स्पोर्ट्सचा देखील ही क्रीडा स्पर्धा तुम्ही लाईव्ह पहा. थँक्यू. धन्यवाद. दिवस आहे आज स्पर्धेचा. टुडे नाईट अँड बिग फाईट